बोंधू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार. खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री केली जाते. खरातच्या व्हिडिओ विक्री प्रकरणी सायबर विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं देखील समोर आलेलं आहे. बोंधू खरातला आज कोर्टात हजर केलं जाईल. खरातचे पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपतीये. आज देखील सुनावणी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी खरं तर ही माहिती दिली आहे. पुढील गुन्ह्यात एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे. अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून घेऊया. चंदन, आपण पाहतोय पुन्हा एकदा ताबा जो आहे तो वाढवून मागण्याची शक्यता आहे आज एसआयटी कडून. काल पत्रकार परिषद देखील एसआयटीने घेतलेली होती. आज नेमकं काय घडू शकतं, सविस्तर? निश्चितपणे सेजल, आपण बघतोय की एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आणि दिवसागणिक हा तपास जो आहे त्या तपासातनं वेगवेगळे धक्कादायक माहित्या ज्या आहेत त्या या ठिकाणी समोर येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोंधूबाबा अशोक खरातच्या दुसऱ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी जी आहे ती आज या ठिकाणी संपते. आणि त्याच्यामुळे एसआयटी आणि क्राईम ब्रांचच्या वतीनं आज त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाईल. अर्थात एसआयटीच्या वतीनं जसं मागच्या वेळेला निवेदन देण्यात आलं होतं, विनंती करण्यात आली होती न्यायालयाला, तशीच यावेळेला सुद्धा करण्यात आलेली आहे की प्रत्यक्ष बोंधूबाबा अशोक खरातला हजर करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी घेण्यात यावी. त्याच्यामुळे कदाचित आज सुद्धा बोंधूबाबा अशोक खरातची ही जी न्यायालयातली सुनावणी आहे ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाईल. एसआयटीच्या माध्यमातून आपण बघतोय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं पोलीस कोठडी मागितली जाते. त्याच्यामुळे आज देखील न्यायालयाला विनंती केली जाईल एसआयटीकडून की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, तपास करण्यासाठी आज पुन्हा एकदा त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी. या संदर्भामध्ये न्यायालय आता काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणामध्ये महिलांच्या तक्रारींचा आकडा जो आहे तो दिवसागणिक वाढतो आहे. आणखी 11 महिला ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का, त्यासोबतच काही याचे आर्थिक लागेबांधे इतर लोकांशी आहेत का, याचा देखील तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आज जी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये एसआयटीच्या माध्यमातून नेमकं काय प्रेयर केलं जातं, नेमके काय मुद्दे मांडले जातात, तपासात काय निष्पन्न झालं हे कशा पद्धतीनं मांडलं जातं आणि न्यायालय या संदर्भातला काय निर्णय देतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि आजच्या या निर्णयावर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी.